आमदार अर्जुन खोतकरांच्या नुकसान पाहणी दरम्यान राडा करणाऱ्यांनी अखेर बबलू चौधरी यांची पाया पडून मागितली माफी। मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांची मागितली माफी। आमदार अर्जुन खोतकरांच्या पुढाकाराने कुटुंबियातील वादावर पडला पडदा। दोन्ही गटातील व्यक्तींची खोतकर यांनी घडवून आणली गळाभेट। 4 ते 5 दिवसापूर्वी जालना शहरात ढगफोटी सदृश्य पाऊस झाला। यावेळी आमदार अर्जुन खोतकर हे नुकसान पाहणीसाठी बस स्थानक परिसरामध्ये आले होते। या पाहणी दरम्यान खोतकर यांच्या समोरच राडा झालेला पाहायला मिळाला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबलू चौधरी यांना त्यांच्या कार्यालयासमोरील फर्निचर दुकानाच्या मालकांनी बबलू चौधरी यांच्या अंगावर हात उचलला होता। त्यामुळे बबलू चौधरी यांच्यासह समोरील गटामध्ये राडा झाला होता। या प्रकरणामुळे 4 दिवसापासून लकडकोट भागामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांमध्ये दहशत पसरली होती। या भांडणामुळे कधीही या भागात पुन्हा भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, ज्यामुळे शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याने आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलावून मध्यस्थी केली। हा वाद मिटवण्यासाठी खोतकर यांनीही एकाच्या कानशिलात मारली होती। दरम्यान या दोन्ही गटातील वाद मिटत नव्हता, त्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज शनिवारी पुढाकार घेऊन दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या घरी बोलावलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावांची पाया पडून समोरील गटाला माफी मागायला लावली। यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन बबलू चौधरी यांची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलं। यामुळे या वादावर पडदा पडला आहे। आमदार अर्जुन खोतकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्करराव आंबेकर तसेच माजी नगरसेवक तथा पालिकेचे माजी गटनेते गणेश शेठ राऊत, नंदू जांगडे यांच्या पुढाकाराने आता दोन्ही गटातील वाद मिटले असून या वादावर कायमचा पडदा पडला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। दोन दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खतरा वाईटच आहे। त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला। आमच्या माननीय बबलू चौधरी हे एक राजकारणात मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे। जीवननी मी 2 दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलांनी जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरीने सुद्धा त्यांना माफ केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे। त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील। खरं तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रेसर होतील। आज हा वाद मिटला याचं मला भास्कर आंबेकर, गणेश राऊत, आम्हा सर्वांना निश्चितपणे विष्णू पासपोले, आम्हा सर्वांना नंदू जांगडे, आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे। या सर्व मित्र कंपनीने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे। झालेल्या प्रकरणात आमच्या मुलाकडून, परिवाराकडून आमचे मान्य नेते, समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बबलू चौधरी यांच्यावर हात उगारण्यात आला होता। ती मोठी चूक होती। आम्हाला पश्चातापाची वेळ होती। आम्ही हात जोडून माफी मागून आमचं प्रकरण मिटवलेलं आहे। अनहोनी झालेली है, गलतफहमी का शिकार हो गए बच्चे और उन्होंने गलत किए, ये हमारे को अच्छा नहीं लगा और वो परिवार को कुछ हमारे बच्चों की वजह से बबलू चौधरी की इमेज को धक्का लगा। उसके लिए मैं उनसे आज आपके सामने, सभी के सामने माफी चाहता हूं और हमारा प्रकरण खत्म करे। हमने आपस में बैठ के भाव की वजह से अर्जुन राव ने पहल की, बीच में मध्यस्थी करके हमारे मित्र परिवारों ने सबने मिलकर समझाए, सबने हमारे परिवार को एक जगह लाने की कोशिश करे। मैं अभी सभी मित्रों का, नंदू जांगड़े, गणेश सेठ, तुम्हारे भास्कर राव जी, सभी जो लोगों का मैं आभारी हूं और अर्जुन राव का विशेष करके आभारी हूं जो हमारे मित्र ने हमारे समाज परिवार को, दोनों परिवार को, चौधरी परिवार को एक जगह लाया। धन्यवाद।